श्री दत्तात्रय प्रभू महाराज की जय. मी आपल्याला आज काही पैशाविषयी थोडीशी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. पैसा हा माणसाच्या जीवनामध्ये आवश्यक वस्तू आहे. पैसा कमवण्यासाठी माणसाला पुष्कळ मेहनत करावी लागते. काही लोक असे हुशार असतात की शून्यातून विश्व तयार करत असतात, का तर ते मेहनती असतात. जर आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर कष्ट केल्याच्या नंतर आपल्याजवळ जेव्हा आपल्याजवळ पैसा येत असतो त्यावेळेस आपण 100% पैशामध्ये 90% जर आपण डिपॉझिट केली आणि 10% आपण आपल्या जीवनावश्यक वस्तूसाठी खर्च जर केला तर ते आपल्याला योग्य असतं. परंतु बरेच लोक काय करतात आणि 100% पैकी 100% बी खर्च करतात. मग त्यांना फार अडचणी येत असतात आणि आपल्याजवळ पैसा नसला की कोणीही देत नसतं. मग त्याच्यासाठी आपण आपल्या परिस्थितीप्रमाणे राहायला पाहिजे, आपल्या परिस्थितीप्रमाणे पाय पसरायला पाहिजे. कोणतीही वस्तू घ्यायची असली तरी आपण विचार करूनच घ्यायला पाहिजे. जर आपल्याजवळ आज पैसा भरपूर आला तर आपण या पैशामुळे सर्व काही वस्तू जीवनात घेऊ शकतो, कपडे घेऊ शकतो, द्रव्य घेऊ शकतो, वस्तू घेऊ शकतो. आपल्याला काहीही घेता येतं. कोणापाशी हात पसरायची गरज पडत नाही. त्यासाठी माणसाने पैसा भरपूर कमवायला पाहिजे. जीवनामध्ये आळशी असू नये. आळशी माणूस काही करू शकत नाही, दुसऱ्याच्या पुढे हात पसरत असतो. त्यासाठी माणसाने 24 घंट्यामध्ये 12 तास कमीत कमी काम करायला पाहिजे आणि आपल्या जीवनावश्यक वस्तू काय आहेत ते आपण आपले खरेदी करायला पाहिजे आणि आपलं जीवन काय आहे सुंदर बनवायला पाहिजे. आणि कोणालाही अडीअडचणीच्या वेळेस आपल्या जवळचा थोडा पैसा द्यायला पाहिजे. त्याचं एखाद्याचं जर चांगलं होत असेल मदत म्हणून द्यायचं, गरिबाला थोडंसं दान करायचं. आणि पैशासाठी माणूस एवढं हे कष्ट करत असतो ना, जो माणूस पैसा कमवतो त्यालाच त्या पैशाची किंमत कळते. जो कमवत नाही त्याला काही कळत नाही. एखादा माणूस भरपूर श्रीमंत असतो, त्याच्या जीवावर दुसरा माणूस जगत असतो, त्याला काय त्या पैशाची किंमत असते. बाहेर गेलं की खरेदी भरपूर करतो, काही घेतो, काही करतो, अनावश्यक ठिकाणी वाया पैसा घालतो. पैसा ही लक्ष्मी आहे, तिला कसं टिकवायचं कसं नाही टिकवायचं हे आपल्यावर अवलंबून असतं. जर आपल्याला खरंच भूक लागली तर आपण पोटाला जेवढं लागलं तेवढं खावं आणि आपल्याला ज्या वस्तू पाहिजे त्या घ्याव्यात आणि त्यातून चांगले चांगले पुस्तकं वाचावे, मदत करावी, कुणाला देवाला थोडंसं दान करावं, गरिबाला दान करावं. आणि कोण्या आपल्याला जर चांगलं वाटत असं तर चांगल्या शिवाजी महाराजांच्या गोष्टी वाचायच्या. चांगले मोठमोठाले असे कर्तृत्वदान माणूस असतात त्यांची पुस्तकं वाचायची. त्याच्यामुळे आपलं थोडंसं ज्ञान वाढतंच ना. पैसा कमवणं साधी गोष्ट नाही. जीवनामध्ये वाटतं आपल्याला पैसा 1 रुपया जरी असलं तरी त्याला महत्त्व असतं. थेंबा थेंबा तळ साचं असा प्रकार असतो. त्याच्यासाठी आपण आयुष्यामध्ये आपल्या LIC काढायला पाहिजे, आपली बचत करायला पाहिजे, देवाच्या नावाने असं एक असा गल्ला करायला पाहिजे. असे कोण्या मार्गाने अशी बचत करून आपली आयुष्याची पुंजी करायला पाहिजे. एवढं बोलून माझं